जगलाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल। फुजेराह बंदरातून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतात पोहोचलं। यूएई बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात वाचलं। राज्यात आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा। मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यात सकाळपासून नागरिक रांगेत। ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण। राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा। कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या। गॅस टंचाईमुळे शिवभोजन पासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू। संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाटलाही गॅस टंचाईचा फटका। लग्नसराईला गॅस टंचाईची झळ। गॅस अभावी केटरर्स हवालदिल। पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट, तर नंदुरबारमध्ये 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत। व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय। राज्यांना दिल्या जाणाऱ्या एलपीजी वाटपाच्या कोट्यात 10% वाढ। अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी। 58 आक्षेपार्ह व्हिडिओंचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांकडून अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातचं पाद्यपूजन। सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ ट्विट करत राजीनाम्याची मागणी, तर खरातशी वैयक्तिक संबंध नाही, रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत। महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचं स्पष्ट। उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच बैठक घेणार। मुंबईत उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा। छत्रपती शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष।